पहिलीपासून पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिलं राज्य केरळ घेतलं आपण. म्हणजे आता पहिलीपासून तर पदवीपर्यंत तिथं मोफत शिक्षण राहील, म्हणजे तिथले लोकच पुढे जाणार आहे 100%. चलो हे पहा, ऐका फक्त. भारतातले पहिले डिजिटल साक्षर राज्य बी केरळ. डिजिटल साक्षर म्हणजे सगळं ऑनलाईन. भारतातलं पहिलं गरिबी मुक्त राज्य बी कोणतं? आता जर पदवीपर्यंत सगळं फुकट देता येते, शाळेकर पोरांकडून पैसे घेता नाही हे की नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय या जगात आता? शिक्षण. तुम्हाला जर वाचता लिहिता येत राहिलं तर कुठे बी 10-15 हजाराची नोकरी भेटते, बरोबर आहे की नाही. अजून चांगलं वाचता लिहिता येत राहिलं तर तुम्ही चांगली पोस्ट घेताय, MPSC तून पोस्ट घेताय, कोणी तलाठी बनतंय, आता कोणी पोलीस बनतंय, कोणी STI बनतंय. तर चांगलं शिक्षण जर असलं तर बनतंय. जर शिक्षणच नसेल त्या माणसाला वाचता लिहिता येत नाही, मग तो काय करणार आहे? आत्मजुरीच करणार आहे. तर ते सगळ्यांमध्ये आता केरळ पहा, पहिला पेपरलेस जिल्हा बी केरळचाच आहे. पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणार राज्य बी केरळच आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र संकल्प मांडणारं राज्य बी केरळच आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय? ज्या नागरिकांचं वय 60 वर्षाच्या पुढे आहे त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हटलं जातं. म्हणजे जे रिटायर झाले, रिटायर केव्हा होतो माणूस? 58व्या वर्षी. कितव्या? 58व्या वर्षी एखादी गव्हर्नमेंट सर्वंट रिटायर्ड होतो. त्यानंतर भारतातली पहिली AI शाळा ते बी केरळमध्येच. कुठे? शांतिगिरीला. भारतातली पहिली AI शिक्षिका इरिस ही बी कुठे आहे? केरळमध्ये. जे जगातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार, म्हणजे सूर्याच्या ऊर्जेवर चालणारं विमानतळ ते बी कुठे आहे? केरळले, जे कोचीनला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य बी केरळचे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी केरळले होण्याचं कारण काय? की त्या लोकांनी शिक्षणाला महत्व दिलंय आणि तिथे इच अँड एव्हरी वन, तो लहान असो का मोठा असो, माणूस सगळे इंग्लिश मध्ये बोलतो. तुम्ही जर केरळला गेले तर जसं आपल्याकडे आता मराठी बोलतात, तावडी बोलतात, आयराणी बोलतात, तसं तिथे सर्व लोक इंग्लिश मध्ये बोलतात. म्हणजेच काय? तिथलं शिक्षणच इंग्लिश मध्ये. म्हणजे तुम्ही मराठी शाळेत बी गेले, तिथल्या मराठी म्हणजे जिल्हा परिषद मराठी आली तर मग मराठी होऊन जाते. तिथे केरळच्या जिल्हा परिषद शाळेत गेलंय तर ते सुद्धा इंग्लिश मीडियम आहे. मग जर तुम्ही इंग्लिश मीडियम पोरांना शिकवताय तर ते पोर इंग्लिश बोलणारच आहे. आता आमचा श्रेष्ठ पुढच्या वर्षी इंग्लिश बोलीनच, बरोबर आहे की नाही. आताच तो बोलायला लायक गेला, आय गो टू वॉशरूम, बरोबर आहे की नाही. आपण काय म्हणतो? बरोबर आहे की नाही. तर त्यानंतर त्याला जर पाण्याची ताण लागली तो म्हणतो आय ड्रिंक वॉटर, आय वॉन्ट वॉटर. तू बोलतो तो, त्याला काहीच समजत नाही. ते आपल्याला समजून घेणं पडेल. आता पाणी मागतोय बुवा, आणि जर समजा त्याची माय जरी रेडी राहते, काय म्हणतोय, कोणतं वॉटर आणि गिटर, बरोबर आहे की नाही. आणि कोणतं वॉशरूम काय, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे शिकेलबाई करणं पडते बुवा. आता असं आहे, तुम्ही बी तसं पाहा. हा, मी पोरगी पाहायला गेलो तेव्हा पहिला प्रश्न आज होता की तुम्हाला इंग्लिश वाचता येते का? ती म्हणे येते. बस एवढंच पाहिजे होतं म्हटलं आम्हाला. बाकी तुम्ही पहा, तुम्हाला काय पाहायचंय. ते म्हणे तुम्ही घेता का? आम्हाला बी एवढंच पाहिजे होतं म्हणे. ठीक आहे, कारण ते फसले होते ना पहिले याच्यात. पहिले त्यांच्या फॅमिलीमध्ये ज्या पोरगीचं लग्न झालं होतं, तिचा नवरा ड्रिंक करायचा, मग तो तिला त्रास द्यायचा. त्यांना काय रिक्वायरमेंट होती की पोरगा बिनव्यसनी पाहिजे. मग तो कामाला जाऊ का ना जाऊ. ठीक आहे, चला. वंदे मातरम गीताचा वेळ म्हणजे राष्ट्रगान आहे ना आपलं वंदे मातरम, ते किती वेळेत गायलं गेलं पाहिजे? अबे वंदे मातरम इथं तर 52 सेकंद म्हटलंय. राष्ट्रगान वेळ 52 सेकंद. अगोदर हे कडवे, अगोदर पहिले 2 कडवे, आता पूर्ण 6 कडवे. ते 2च कडवे होते पहिले, म्हणून ते 52 सेकंदात होऊन जायचे. आता पूर्ण 6 कडवे. ते 6 कडव्यांना 3 मिनिटं 10 सेकंद. अच्छा, 6 कडवे झाले आता. ठीक आहे, म्हणजे काही येणार नाही तो प्रश्न. 52 सेकंद लक्षात ठेवा. पंतप्रधान कार्यालयाच्या नावात बदल. सेवातीर्थ. पंतप्रधान कार्यालयाच्या नावात बदल, सेवातीर्थ झालंय त्यांचं नाव.
चला पुढे जाऊ आता. पटापट पटापट हे पुस्तक संपलंच पाहिजे. हे बारे, वृद्धांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणारं पहिलं राज्य बी केरळच. जे आपण म्हटलं ज्येष्ठांसाठी, तर ते वृद्धांसाठी म्हटलंय पुढे. बिहार हे नक्षलमुक्त घोषित. नक्षलमुक्त म्हणजे काय? हे आपलेच लोक राहतात जे गुन्हेगारी क्षेत्रात असतात त्यांना नक्षलवादी म्हणतात, आणि जे बाहेर देशातून येऊन आपल्या देशात गुन्हेगारी करतात त्यांना आतंकवादी म्हणतात. आतंकवादी कोण? जे बाहेरच्या देशातून येऊन आपल्या देशातल्या लोकांना त्रास देतात, गुन्हेगारी करतात. हे आपल्याच देशातले लोक आपल्याच देशातल्या लोकांना त्रास देतात, हे कोण? नक्षलवादी. जे की गडचिरोलीला आहे माओवादी. तर ते आपल्याला तेवढं माहिती पाहिजे नॉलेज, की नक्षलवाद काय राहतो, माओवाद काय राहतो, आतंकवाद काय राहतो. तर तेवढं थोडस नॉलेज आपल्याला पाहिजे. केरळच्या नावात बदल होतोय. केरळचं नाव होतंय आता केरळम. केरळम, ठीक आहे. केरळमध्ये कोणती भाषा बोलली जाते? मल्याळम. आता ते बी चेंज करते, ते इंग्लिश करून टाकते. नेक्स्ट, भारताची पहिली बुलेट ट्रेन. भारताची पहिली बुलेट ट्रेन बोला. मुंबई ते अहमदाबाद. भारताची पहिली बुलेट ट्रेन. मुंबई ते अहमदाबाद. नेक्स्ट, भारतातील पहिला पेपरलेस जिल्हा केरळ मधील कोणता रे? वायनाड. वायनाड, वायबारणी, वायनाड. नाही तर तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी देऊ शकता वायबार, वायनाड. आला रे प्रश्न. 8वा वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य. चालू झाला का रे? आसाम. 8वा वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य, म्हणजे 8व्या वेतनला सुरुवात झालेली आहे. आपल्याकडे बी येतोय आता, तुम्ही होईपर्यंत येईनच. 8वा वेतन आयोग लागू करणारे देशातील पहिले राज्य आसाम. चर्चेतला विषय आहे ना. दर 10 वर्षांनी वेतन आयोग केला जातो. कोण आहे 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष? रंजना प्रकाश देसाई. जळगावशी रिलेटेड वाचायला गेलं ना सगळं. नाही तर बाहेरचं वाचून ना घराजवळचं सोडून देऊ, आहे की नाही? असं होतं. सगळं बाहेरचं होऊ दे ना, जळगावच वाचलं नाही असं होऊ दे. नाही तर जळगावर प्रश्न. लोकसभेच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव आलाय. कोण आहे लोकसभेचे अध्यक्ष? इस्रायल, अमेरिका, इराण संघर्ष. लिहा. युद्ध चालू आहे ना, माहिती आहे का नाही? तर म्हणशाल आपल्याला काय करणं आहे. इस्रायल डॅश अमेरिका डॅश इराण संघर्ष. ऑपरेशन लायन रोवर. त्या युद्धाचं हे ठेवलंय त्यांनी, ऑपरेशन लायन रोवर. ऑपरेशन लायन रोवर. याच्यात अमेरिका व इस्रायल एका साईडला आहे. या दोघांनी मिळून कोणावर हल्ला केला आहे?
इराणवर. अमेरिका व इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ले केले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते, जसे आपले सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी, तसं तिथला सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी याचा मृत्यू झालाय. इस्रायलने इराणवर हल्ले करण्यासाठी त्याच्यानंतर इस्रायलने जे सुरू केलंय त्याला नाव दिलंय ऑपरेशन शिल्ड. काही लिहायची गरज नाहीये, ऐकून या फक्त. इस्रायल आणि अमेरिका एकाच गँगमध्ये आणि ते दोघं मिळून इराणवर हल्ला करताय. इस्रायलने जे हल्ला केला त्याला नाव दिलंय ऑपरेशन शिल्ड आणि अमेरिकेने केला त्याला आहे ऑपरेशन इपिक फ्युरी, है ना. तर असं आता चालू आहे. आपल्याला निदान एवढं तरी माहिती पाहिजे. मग आता इराणकडून आपण सगळं तेल वगैरे आयात करतो, मग आता तेलाच्या किमती वाढतील. तेल म्हणजे नुसतं तेल नाही, आता पेट्रोल बी. म्हणून पेट्रोल पंपांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. आता गर्दी, तर टाकी फुल ठेवा, केव्हा बंद होईल पेट्रोल सांगता येत. बंद होईल म्हणजे आता गॅसच्या अंड्या बी हॉटेलांनी त्यांच्यासाठी बंद केल्या आजपासून. फक्त घरगुती लोकांनाच गॅस मिळेल. जे लोक हॉटेलींमध्ये गॅस वापरता, कुठे वेगळ्या ठिकाणी गॅस वापरता, तर तो गॅस बंद होईल आजपासून. म्हणजे इराण मध्ये जी खाण आहे ती सगळ्यात मोठी खाण आहे तेलाची, ती खाण त्यांनी बंद केली. का बरं? जर तिच्यावर अटॅक झाला तर काय होतं तुम्हाला माहिती आहे, म्हणून ते बंद केले. मग ते बंद केल्यामुळे आपल्याला जे मिळणारं तेल होतं, पेट्रोल होतं, डिझेल होतं, ते आता कमी होईल. आपण दुसऱ्या देशांपासून मी तो मागवत होतो, पण सगळ्यात जास्त आपण यांच्याकडून घेत होतो. म्हणून आता तो इफेक्ट आपल्यावर होईल. वस्तू महाग होतील. युद्ध काळात काय होतं, वस्तू महाग होता. तर अशी परिस्थिती आता होईल. 2 महिने तर कसं बी ते युद्ध थांबत नाही. आता आपल्याला फक्त युद्ध कोणाचं चालू एवढं जरी माहित असलं तरी समजतं. ठीक आहे, चला. हे सगळं तेच आहे, बाकी काही नाही. नवीन जरी पुस्तक असलं तरी हे जुन्याच पुस्तकामधलं कॉपी केलंय, बाकी काही एवढं विशेष नाहीये. आता याच्यावर आपल्याला एखाद्या समिटवर प्रश्न विचारला, ती समिट कुठे झाली तर आहे AI विषयी सगळं झालंय आपलं. कम्प्युटर पाहिले होते आपण मागच्या लेक्चरला सगळे. महत्वाचे कम्प्युटर भारताचा कोणता होता रे? ऐरावत. आणि सुपर कम्प्युटरचे जनक कोण आहेत? सुपर कम्प्युटरचे जनक कोण आहेत? आपल्या भारताच्या सुपर कम्प्युटरचे जनक कोण आहेत? सुपर कम्प्युटर माहिती ना, आताच तुम्ही सांगितलं ऐरावत. सुपर कम्प्युटर असे म्हणतात. सुपर कम्प्युटरचे जनक आपल्याला हे पण होतं, धडा होता तो, डॉक्टर विजय भटकर. डॉक्टर विजय भटकर हे सुपर कम्प्युटरचे जनक आहे भाऊ आपल्या भारतात. यांच्यावर धडा होता आपल्याला 5वीला का 6वीला, विजय भटकर. बाकी काही एवढं विचारलं नाही जाणार तरी जे मला वाटतंय. महत्वाचं काय पाहायचं, महाराष्ट्राशी रिलेटेड काही घटना घडली का. हा, त्याच्यानंतर हा अंडर-19 वर्ल्ड कप आपल्या टीमने जिंकलाय, ज्याच्यात की वैभव सूर्यवंशी होता. काही लिहायची गरज नाही, हे लिहिलेलं आहे आपण क्रीडा घडामोडीमध्ये. आता पहा, कमीत कमी मला 20 ते 25 पोरांचे इंस्टाग्रामवर मेसेज आलेले की सर चालू घडामोडीमध्ये काय करायचं. तर आपण जे रेकॉर्ड केलेले लेक्चर आहे, 8 लेक्चर आहेत, ते 8चे 8 लेक्चर मी आता जो आपला ग्रुप बनवला आहे ना त्याच्यावर टाकून देतो. ते 8 लेक्चर स्पीड वाढवून बघून घ्यायचे. त्याच्यात महत्वाच्या नियुक्त्या आहे, क्रीडा घडामोडी आहे, पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे, प्रादेशिक घडामोडी आहे. तर त्यानंतर मंत्रिमंडळ जे आपलं मागच्या लेक्चरला झालं, आणि महत्वाच्या कंपन्यांचे CEO, असे 7 ते 8 लेक्चर मी तिथं टाकून देतो. तुम्ही ते रिव्हिजन करून घ्यायचं, म्हणजे आपल्या डोळ्याखालून निघत जातं. फास्ट करता येतं ना, स्पीड वाढवायचा, 1.5चा स्पीड करायचा आणि पाहिजे. नाही तर मग काय होईल, आपलंच चुकी जाईल आणि दुसरे लोक फायदा घेतील आपला. बरोबर आहे की नाही. तर ते 20 ते 25 जणांना मी ते व्हिडिओ टाकले, 8 व्हिडिओ. तर ते तर पाहतीनच ते लेक्चर आता, कारण त्यांना पहिल्यांदा पाहतील. तुम्ही ते केलेलं लेक्चर तुमच्या जास्त लक्षात येईल. हे झालंय आपलं क्रीडा घडामोडीचं. त्याच्यात अंडर-9चे वर्ल्ड कपचे विजेता संघ भारत इंग्लंडला हरवलंय आपण त्याचे. आता आपली फायनल कोणाशी रे? न्यूझीलंडशी. त्याच्यात बी आपला विजेता भेटेन आता. WPL चा विजेता पण भेटला आपल्याला आता, RCB.
हा आता परवाच्या दिवशीच घडलेला प्रश्न लिहा रे. रणजी करंडक 2025-26 चा विजेता जम्मू काश्मीर. परवाच काहीतरी मॅच झाली ती. सर्वात मोठी स्पर्धा होते क्रिकेटर्स लोकांसाठी रणजी करंडक स्पर्धा. रणजी तो विजेता आहे जम्मू काश्मीर. पहिल्यांदाच ते जिंकलेले आहेत. तर 100% हा प्रश्न येतोय. कुठे येतोय त्यांनी सांगत, पण येतोय तो प्रश्न. आता जळगावचाच पेपर होतोय का सगळ्याच जिल्ह्यांचा होतोय? सगळे जिल्हे ना. तर रणजीचा हा प्रश्न आहेच. जम्मू काश्मीरने तो रणजी करंडक पहिल्यांदाच जिंकलेला आहे. झालेलं जे ते मी काही घेत नाही आता, है ना. जे जे झालेलं आहे ते काही मी घेत नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन, विम्बल्डन यांचे विजेते सुद्धा आपण लिहून घेतलेले आहे क्रीडा घडामोडींमध्ये. तर ते पण मी काही घेत नाही आता. महत्वाचे पुरस्कार याच्यामध्ये पद्म पुरस्कार आपले झालेले. पद्म पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण हे पुरस्कार पाहिले ना आपण. तर ते काही परत घेणार नाही आता. नवीन एक आलेले आता 2026 चे लिहून घ्या. 2026. अरे हे लिहिलं होतं ना आपण. 131 व्यक्तींना पुरस्कार जाहीर. 2026 चे पद्म पुरस्कार. 131 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर. एकशे 31 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर. एकशे 31 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाईल. पद्म पुरस्कारामध्ये 4 पुरस्कार असतात. सगळ्यात मोठा पुरस्कार भारतरत्न. त्याच्यानंतर कोणता? पद्म विभूषण. त्याच्यानंतर तिसरा पद्मभूषण आणि चौथा पद्मश्री. हे 4 पुरस्कारांना मिळून पद्म पुरस्कार म्हटले जातात. भारतरत्न आता कोणालाच भेटलेला नाही. मग आता हे 131 पुरस्कार कोणाकोणाला भेटले ते लिहा. पद्मविभूषण 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण. 13चा आकडा लक्षात ठेवा. 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री. 113 लोकांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यात आपले जे धर्मेंद्र आहे, यांचं निधन झालंय. धर्मेंद्र हिरो, त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण भेटलाय. एवढं माहित पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे जे जे ते माहित पाहिजे. पद्मश्री मध्ये फेमस चेहरा आहे रोहित शर्मा, ज्यांना पद्मश्री भेटलाय. ठीक आहे. हे जे डिटेल आहेत ना, ते एवढं डिटेल जायचं नाहीये. इथं काय होऊन जाईल. हा हे लिहा. UN चॅम्पियन ऑफ द अर्थ 2025. UN चॅम्पियन ऑफ द अर्थ 2025. शाबास. सुप्रिया साहू. नाही वाचलं तर लक्षात राहत आहे ना, पण जो काही करतच नाहीये तर त्याचं नाही राहणार लक्षात. वाचलं तर सगळं लक्षात राहतं. सुप्रिया साहू. तर मोदींना एवढे पुरस्कार भेटले, तेवढे पुरस्कार पाठ करायची गरज नाहीये. नाही तर करत बसशान सगळे, काही गरज नाही ना. आपल्यासाठी जे महत्वाचं आहे तेच. आता पहा, ट्रम्प यांना शांततेचा नोबेल भेट भेटलाय. आणि शांतता ठेवताय का ते? विचार करा. ग्रॅमी पुरस्कार कशाशी संबंधित आहे? संगीत संबंधित आहे. सगळं झालेलं आहे भाऊ. टाइम पर्सन ऑफ द इयर 2025. टाइम पर्सन ऑफ द इयर 2025. 24 चे डोनाल्ड ट्रम्प, मग 25 चे
8 लोक आहे 8. टाइम पर्सन ऑफ द इयर 2025 मध्ये 8 लोक आहे. काही एवढं लिहायची गरज नाहीये. महत्वाचं लक्षात ठेवा, इलॉन मस्क आहे त्याच्यात, मार्क झुकरबर्ग आहे, हे 2 लोक महत्वाचे. असे टोटल लोक किती आहे? 8. AI क्षेत्रातील प्रमुख उद्योजक व संशोधक यांना टाइम पर्सन ऑफ द इयर 2025 मिळालेला आहे. ट्रम्प 2024 चे 25 चे महत्वाचे आपल्यासाठी. ठीक आहे, 104 पान नंबर पर्यंत झालाय आपला. एवढं राहिलंय. हे पुढच्या लेक्चर